विद्यार्थी मित्रांनो, जरा एक क्षण डोळे मिटा आणि कल्पना करा, इमेजिंग करा. तुम्ही एका अतिशय वेगानं सुसाट धावणाऱ्या गाडीमध्ये बसले आहात, पण त्या गाडीला ब्रेकच नाही आहे. कल्पना करा काय होईल. गाडीची नुसती धावपळ उडेल आणि सगळा गोंधळ होईल. आपल्या सुंदर मराठी भाषेचेही अगदी तसंच आहे. मित्रांनो, भाषेच्या या खडखडत्या नदीमध्ये शब्दांचा प्रवाह सतत वाहत असतो. पण विचार करा, जर एखादी गोष्ट वाचताना तुम्हाला श्वास घ्यायला वेळच मिळाला नाही तर शब्दांची नुसती गर्दीच होईल आणि अर्थाचा पूर्णपणे अनर्थ होईल. तर आज मी तुम्हाला भाषेच्या दरबारातील काही अदृश्य जादूगारांची ओळख करून देणार आहे, जे आकाराने खूपच लहान असतात, अगदी मुंगीसारखे. शब्दांना सजवणारे, वाक्यांना योग्य तो ताल देणारे आणि निर्जीव अक्षरांमध्ये भावनांचे प्राण फुंकणारे हे भाषेचे मूकनायक आहेत तरी कोण? चला तर मग आज आपण भाषेच्या या विरामचिन्हरूपी दुनियेमध्ये प्रवेश करूया आणि विरामचिन्हांची एक अनोखी शपथ आज आपण अनुभवूया. तर मित्रांनो, मराठी वापरात असलेली विरामचिन्हे ही विरामचिन्हे इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेली आहेत. दुसरी गोष्ट, विरामचिन्हे ही संस्कृत भाषेमध्ये अजिबात नाहीत. संस्कृत भाषेमध्ये वाक्य संपल्याच्या नंतर उभा दंड दिला जातो. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची की मेजर कॅन्डी यांनी इंग्रजी भाषेप्रमाणे पहिल्यांदा मराठीत विरामचिन्हांचा वापर त्यांनी सुरू केला. चौथी गोष्ट, आपण जेव्हा बोलतो, संभाषण करतो, तेव्हा आपल्याला अधूनमधून थांबावं लागतं. त्या थांबण्याला म्हणतात विराम. त्या थांबण्याला काय म्हणतात? विराम असे म्हणतात. विरामचिन्हामुळे वाक्य कोठे सुरू झाले आहे, कोठे संपले की अपूर्ण आहे, अशा विविध गोष्टी आपल्याला कळतात. म्हणून विरामचिन्हांना लेखनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तर अशा चिन्हांचा वापर केव्हा व कोठे करावा हे आपल्याला समजून घ्यावा लागते. तर मित्रांनो, बोलण्यातील विराम वेगवेगळ्या चिन्हांनी दाखवला जातो, दर्शवला जातो. अशा चिन्हांनाच आपण काय म्हणतो? विरामचिन्हे असे म्हणतो. तर आज आपण विरामचिन्हे हा मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा घटक आज आपण अभ्यासून घेणार आहोत. तर मित्रांनो, विरामचिन्हे ही दोन प्रकारची असतात. एक आहे विराम दर्शवणारी आणि दुसरी आहेत अर्थबोध करणारी. चला तर बघूया आज आपण या विरामचिन्हामध्ये कोणकोणत्या प्रकारची विरामचिन्हे आहेत आणि त्यांचा वापर आपण कसा करतो ते. पण थांबा, तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या विनोद कुमार माने गुरुजी या एज्युकेशनल, मोटिवेशनल, सोशल आणि टेक चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ नक्की तुमच्या मित्र मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या शेअरमुळे आणि लाईकमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत असते. चला तर मग बघूया आजच्या या विरामचिन्ह या घटकाकडे आपण आता वळूया. तर मित्रांनो, विरामचिन्हे कोणकोणती आहेत, ती केव्हा वापरतात आणि या उदाहरणासह आज आपण हे संपूर्ण विरामचिन्हांचा अभ्यास करणार आहोत. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण अभ्यास करणार आहोत तर तो आहे पूर्णविराम. पूर्णविराम हा केव्हा वापरतात? तर एखादं विधान किंवा वाक्य पूर्ण झालं आहे, अशा वेळेला
तर त्याचं उदाहरण आहे, बाबासाहेबांनी संविधान लिहिले. दुसरं, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी, जसं आपण लिहितो ना दर साल दर शेकडा, तर त्याचं द सा द से असं. ठीक आहे. तर या ठिकाणी किंवा मी म्हटलं वि मु माने, तर विनोद कुमार मूलचंद माने याच्या संक्षिप्त रूप काय येईल, वि मु माने. तर अशा प्रकारे पूर्णविराम आपण वापरतो एखादा विधान किंवा वाक्य पूर्ण झालाय हे दाखवण्यासाठी किंवा शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी आपण याचा पूर्णविरामांचा वापर जो आहे तो आपण करतो. त्यानंतर आहे मित्रांनो अर्धविराम. तर अर्धविरामाचा वापर केव्हा करतो आपण, तर जेव्हा मोठी वाक्य वाचताना स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असल्यास आपण अर्धविराम वापरतो. म्हणजे मोठी वाक्य वाचताना स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असल्यास आपण अर्धविराम वापरतो. दुसरा आहे दोन छोटी वाक्य उभ्यान्वी अव्ययाने जोडली असेल, तर दोन छोटी वाक्य उभ्यान्वी अव्ययाने जोडली असेल तेव्हा आपण अर्धविराम वापरतो. जसं आता मोठी वाक्य वाचताना स्वल्प विरामापेक्षा जास्त वेळ थांबावे लागत असल्यास, आता उदाहरण आहे की मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली, मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली, यामध्ये आपण थोडा जास्त वेळ थांबतो. त्याच्यानंतर आहे पूर्तता मात्र एकाची झाली नाही. मुख्यमंत्र्यांनी आश्वासने दिली, पूर्तता मात्र एकाचीही झाली नाही. दुसरं आहे दोन छोटी वाक्य उभ्यान्वी अव्ययाने जोडली असल्यास, दोन छोटी वाक्य उभ्यान्वी अव्ययाने जोडली असल्यास आपण अर्धविराम वापरतो. जसं मी म्हटलं की शेतकऱ्यांनी शेती नांगरली पण पाऊसच पडलं नाही, तर शेतकऱ्यांनी शेती नांगरली इथं आपण थांबतो, जास्त वेळ थांबतो आणि त्यामुळे त्या ठिकाणी अर्धविराम आपण वापरतो. त्यानंतर आहे मित्रांनो तिसरं स्वल्प विराम. आता स्वल्प विराम केव्हा वापरतो, तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, जेव्हा एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास, एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास. जसं या ठिकाणी मी तुम्हाला एक जो उदाहरण आहे तर तो उदाहरण सांगू शकतो की मला कथा, कादंबरी व नाटकांची पुस्तके आवडतात. तर कथाच्या नंतर, कादंबरीच्या नंतर या ठिकाणी मी काय देणार आहे, स्वल्पविराम देणार आहे. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची, अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी, अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी आपण या ठिकाणी याचा वापर जो आहे तो करतो. आता जसं मी म्हटलं विनोद म्हणाला इकडे ये, तर विनोद म्हणालाच्या नंतर आपण ते वापरू स्वल्पविराम. आणि इकडे म्हटलं तर त्या ठिकाणी डबल इन्व्हर्टेड कामा येईल, विनोद म्हणाला इकडे ये. ठीक आहे. हा, त्याच्यानंतर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे, आता या ठिकाणी काय केलं आपण, अवतरणातील वाक्य व बाहेरील वाक्य वेगळे दाखवण्यासाठी आपण त्याचा काय केला, वापर केला. त्यानंतर तिसरी गोष्ट संबोधने वेगळे दाखवण्यासाठी. आता मी जसं म्हटलं विनोद इकडे ये, संबोधने वेगळे दाखवण्यासाठी मी म्हटलं विनोद इकडे ये, तर अशा वेळेला आपण स्वल्पविराम वापरतो. चौथी गोष्ट लक्षात ठेवायची, अनेक छोट्या घटना वेगवेगळ्या दाखवण्यासाठी या चिन्हांचा वापर करतात. अनेक ज्या छोट्या घटना आहेत तर त्या छोट्या घटना वेगवेगळ्या दाखवण्यासाठी या चिन्हांचा वापर करतात. जसं मी म्हटलं की गुरुजी म्हणाले, गुरुजी आले, माझ्याकडे बघितले, किंचित हसले, खुर्चीवर बसले. तर छोट्या छोट्या गोष्टी जे आपण दाखवलं, गुरुजी आल्याच्या नंतर आपण स्वल्पविराम दिलं, माझ्याकडे बघितल्याच्या नंतर स्वल्पविराम दिलं, किंचित हसल्याच्या नंतर स्वल्पविराम दिलं, खुर्चीत बसल्याच्या नंतर आपण काय दिलं, स्वल्पविराम दिलं. त्यानंतर पाचवी गोष्ट लक्षात ठेवायची आपल्याला की मोठ्या वाक्यात पूर्वार्धामध्ये प्रश्न असेल तर तेथे प्रश्न चिन्हांच्या ऐवजी स्वल्पविराम देतात. ठीक आहे. मोठ्या वाक्यामध्ये पूर्वार्धात प्रश्न आले
असेल तर तेथे प्रश्न चिन्हांच्या ऐवजी स्वल्पविराम देतात. जसं मी म्हटलं, काका कधी येतील असे बंडूने काकीला विचारले. तर काका कधी येतील त्याच्यानंतर आपण देऊ स्वल्पविराम, आणि असे बंडूने काकूला विचारले त्यानंतर आपण तिथं काय देऊ, तर तिथं पूर्णविराम देऊ. तर अशा पद्धतीने आपल्याला पूर्णविराम, अर्धविराम, स्वल्पविराम कुठं देतात हे आपल्याला कळलं. त्यानंतरचा पुढचा विराम चिन्ह आहे तो म्हणजे अपूर्ण विराम, आणि त्यालाच म्हणतो आपण उपपूर्ण विराम, आणि त्यालाच म्हटलं जातं द्विबिंदू चिन्ह. तर बघूया मग आपण हा कधी दिला जातो. तर मित्रांनो, वाक्याच्या शेवटी तपशील किंवा खुलासा किंवा क्रम द्यायचा असल्यास, वाक्याच्या शेवटी तपशील, खुलासा किंवा क्रम द्यायचा असल्यास याचा वापर केला जातो. जसं उदाहरण बघू आपण की पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले, त्याच्यानंतर आपण हे अपूर्ण विराम देतो आणि मग आपण संख्या लिहितो 18, 23, 26 जे जे विद्यार्थी पास झाले असतील ते. तर उदाहरण बघा, पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि त्याच्यानंतर आपण त्याचा वापर केलेला आहे. पुढची गोष्ट ही की जेव्हा आपण नाटकाचा संवाद लिहितो, तर नाटकाचा संवाद लिहिताना जे पात्र आपल्याला असतात त्या पात्रांच्या समोर, नाटकातील संवाद लिहिताना पात्रांच्या समोर आपण यांचा काय करतो, वापर करतो. जसं या ठिकाणी काकासाहेब, तर काकासाहेब जे काय म्हणतात तर त्यांच्या समोर आपण हा द्विबिंदू चिन्ह किंवा अपूर्ण विराम देतो, आणि मग ते काय म्हणतात की सर्वजण इकडे या, बघू लवकर. काकासाहेबच्या नंतर आपण त्याचा वापर केला आणि मग त्याचा अर्थ होतो म्हणाला, काकासाहेब म्हणाले, आणि तो चिन्ह आपण दिलं सर्वजण इकडे या, बघू लवकर, सर्वजण इकडे या, बघू लवकर, अशा प्रकारे. तर अशा प्रकारे आपण हा अपूर्ण विराम वापरतो. त्यानंतरचा आहे प्रश्न चिन्ह, क्वेश्चन मार्क. ठीक आहे, तुम्हाला माहिती आहे तो. तर हा कधी वापरतो आपण, एकतर प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी, प्रश्न विचारण्यासाठी प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी याचा आपण काय करतो, वापर करतो. जसं आपण प्रश्न विचारला की कुठं गेला होतास, तर कुठं गेला होतास नंतर आपण प्रश्नार्थक चिन्ह देऊया, किंवा तू केव्हा आलास, तिथं या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन मार्क दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर हा बेटा उद्गार चिन्ह. उद्गार चिन्ह, उद्गार म्हणजेच काय, ज्याला आपण केवळ प्रयोगी अवयव म्हणतो, म्हणजे आपल्या मनातील होणाऱ्या भावनांचा अचानक होणारा स्फोट, आपल्या मनातील भावनांचा अचानक होणारा स्फोट, तो उद्गार चिन्ह असतो. तर उद्गार चिन्ह कधी वापरतात, तर पहिली गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे, उत्कट भावना व्यक्त करताना, उत्कट भावना व्यक्त करताना आपण उद्गार चिन्ह वापरतो. जसं या ठिकाणी जर उदाहरण घ्यायचं असल्यास, अरे रे फार वाईट झाले, तर अरे रेच्या नंतर आपण उद्गार चिन्ह या ठिकाणी दिलेलं आहे आणि शेवटी पूर्ण विराम दिलेला आहे. दुसरं बघा की उद्गारार्थी वाक्य जर असेल दिलेलं, उद्गारार्थी वाक्याच्या शेवटी, तर या ठिकाणी दिलेलं आहे की तुम्हाला मी काय काय सांगू, तर तुम्हाला मी काय काय सांगू हा उद्गारार्थी वाक्य आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याचा या ठिकाणी वापर केलेला आहे. तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची आहे, मनातील तीव्र इच्छा व्यक्त करताना, मनातील तीव्र इच्छा व्यक्त करताना आपण याचा वापर करतो. जसं आता मला लॉटरीत ₹1,00,000 लागले तर त्याच्यानंतर आपण त्याचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपण उद्गार चिन्हांचा वापर करतो. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे अवतरण चिन्ह. पुढचं अवतरण चिन्ह. आता अवतरण चिन्हामध्ये दोन आहेत, एक असतो एकेरी आणि दुसरं असतं दुहेरी. तर पहिल्यांदा आपण बघू एकेरी. एकेरी हा कधी देतो की एखाद्या शब्दावर जोर द्यायचा असल्यास, एखादा जो शब्द असेल आणि त्या शब्दावर समजा आपल्याला जोर द्यायचा असेल, तर अशा वेळेला आपण एकेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. आता जसं उदाहरण की सावित्रीबाईंना क्रांती ज्योती म्हणतात, किंवा सावित्रीबाईंना क्रांती ज्योती असं म्हणत, तर या ठिकाणी क्रांती ज्योती या शब्दाला आपण एकेरी अवतरण चिन्हामध्ये लिहिलेलं आहे, म्हणजे त्या शब्दावर आपण जोर दिलेला आहे. त्यानंतर आहे दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजेच काय, तर दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगताना किंवा बोलणाऱ्याचे तोंडचे शब्द दाखवण्याकरिता आपण दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर करतो. इंग्रजीमध्ये याला डबल इन्व्हर्टेड कॉमा असं म्हणजे म्हणतो आपण.
तर या ठिकाणी उदाहरण बघू. अर्णव म्हणाला देवा मला सुखात ठेव. अर्णव म्हणाला की देवा मला सुखी ठेव. तर अशा प्रकारे देवा मला सुखी ठेव. तर अर्णव काय म्हणालेला होता म्हणजे बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द या ठिकाणी आपण दिलेले आहे. मित्रांनो त्यानंतर 8वे विराम चिन्ह आहे ज्याला आपण म्हणतो संयोग चिन्ह. तर संयोग चिन्हाचा वापर कधी करतात तर दोन शब्द जोडताना जसं या ठिकाणी लिहिलं आहे प्रेम विवाह स्त्री पुरुष अशा पद्धतीचे शब्द लिहिताना म्हणजे दोन शब्द जोडताना आपण त्याचा वापर करतो. दुसरं हे आहे की ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास ओळीच्या शेवटी म्हणजे आपण लिहिताना जर समजा जागा कमी पडली आणि एखादा शब्द त्या ठिकाणी पूर्ण लिहायचा आहे पण तो आपण दोनच अक्षर लिहिलं बाकीचे अक्षर आपण नंतर लिहू शकतो. तर ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास जसं उदाहरणामध्ये आपण घेतलं की 6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. तर या ठिकाणी मित्रांना आंबेडकरांचे महापरिनिर्वाण दिवस आहे. तर किंवा 6 डिसेंबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले. तर इथं मात्र आपल्याला काय करायचं आहे तर आंबे लिहिल्याच्या नंतर इकडे आपण डकरांचे असं लिहिलंय. तर मध्यंतरी आपण ओळीच्या शेवटी शब्द अपूर्ण राहिल्यास अशा पद्धतीनं आपण काय देतो संयोग चिन्ह देतो. नंतरचं आहे अपसारण चिन्ह. यालाच आपण डॅश म्हणतो, यालाच आपण स्पष्टीकरण चिन्ह म्हणतो, यालाच आपण वियोग चिन्ह म्हणतो. समजा बोलता बोलता विचार मालिका तुटल्यास जसं उदाहरणामध्ये मी म्हटलं की तो नोकरीला लागला पण मग इथं थांबलो मी. तर अशा वेळेला काय दिलं जातं तिथं ते अपसारण चिन्ह किंवा डॅश किंवा स्पष्टीकरण चिन्ह दिलं जातं. दुसरी गोष्ट लक्षात ठेवायचं स्पष्टीकरण द्यायचं असल्यास आता जसं या ठिकाणी उदाहरण आहे ते झाड त्याच्यानंतर आपण तो चिन्ह वापरलं ज्याची फांदी खाली आहे परत चिन्ह वापरलं ठीक आहे. ते आंब्याचे आहे अशा प्रकारे ते झाड ज्याची फांदी वाकलेली आहे ते आंब्याचे आहे अशा प्रकारे स्पष्टीकरण द्यायचे असल्यास या ठिकाणी आपण अपसारण चिन्ह डॅश किंवा स्पष्टीकरण चिन्ह किंवा यालाच आपण वियोग चिन्ह म्हणतो याचा आपण वापर करू शकतो. 10वा विराम चिन्ह आहे विकल्प चिन्ह. तुम्हाला माहित असेल विकल्प म्हणजे पर्याय दाखवणे. हे किंवा ते दोन्ही गोष्टीपैकी एका गोष्टीची शक्यता वर्तवताना आपण याचा वापर करतो विकल्प चिन्हांचा. जसं आता तुम्हाला एक उदाहरण आपण घेऊ की व्याकरणात व्यंजनांना परवर्ण किंवा स्वरांत म्हणतात. म्हणजे परवर्ण विकल्प काय दिलेला आहे स्वरांत असे म्हणतात. तर त्यांच्या मध्यंतरी आपण याचा वापर करतो. त्यानंतरचं पुढचं 11वा आहे मित्रांनो लोपचिन्ह. लोपचिन्ह म्हणजेच काय तर एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम आपल्याला पुढचा मजकूर जर घ्यायचा असेल तर गाळलेल्या मजकुराबद्दल हे चिन्ह वापरतात. जसं उदाहरणामध्ये घेऊ की आई मला 10 रुपये. तर आईच्या नंतर लोप चिन्ह आहे त्याच्यानंतर मला त्याच्यानंतर लोप चिन्ह आहे 10 रुपयाच्या नंतर अजून लोप चिन्ह दिलेलं आहे. तर या ठिकाणी हे जे एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर गाळून एकदम आपण पुढचा मजकूर जर घ्यायचा असेल तर अशा पद्धतीनं गाळलेल्या मजकुराबद्दल आपल्याला लोप चिन्ह वापरायचा असतो. आता जसं दुसरं उदाहरण घेऊ जसं आयुष्य एक सुंदर कलाकृती विचार करताना जाणवतं. तर या ठिकाणी बघा आयुष्याच्या नंतर लोपचिन्ह दिलेलं आहे एक सुंदर कलाकृतीच्या नंतर लोपचिन्ह दिलेलं आहे विचार करताना जाणवतं त्याच्यानंतर लोपचिन्ह दिलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वाक्याच्या मध्ये जर विलोपन येत असेल तर 3 टिंब दिलं जातं. वाक्याच्या मध्ये जर विलोपन येत असेल तर 3 टिंब आणि वाक्याच्या शेवटी जर विलोपन येत असेल तर 4 टिंब दिलं जातं. जसं आता मी म्हटलं की आयुष्य त्याच्यानंतर
लोपचिन्ह दिलेलं आहे, एक सुंदर कलाकृतीच्या नंतर लोपचिन्ह दिलेलं आहे, विचार करताना जाणवतच्या नंतर लोपचिन्ह दिलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी मोठ्या ओळीतील किंवा एखाद्या परिच्छेदातील काही मजकूर आपल्याला गाळून जर लिहायचा असेल तर अशा पद्धतीने आपण या लोप चिन्हांचा काय करतो, वापर करतो. त्यानंतर पुढील जे विराम चिन्ह आहे ते आहे दंड. आता या दंडामध्ये दोन प्रकारचे दंड असतात, एक असतो एकेरी दंड, एक उभी रेषा, आणि दुहेरी दंड म्हणजे दोन उभ्या रेषा. तर मित्रांनो, एक चरण पूर्ण झालं की एक दंड, किंवा चरण पूर्ण झालं असेल तर एकेरी दंड, आणि जर 4 चरण पूर्ण झाले असतील तर दुहेरी दंड पाहायला भेटतात. हे उदाहरणामध्ये तुम्हाला दिलेलंच आहे. जसं आता दिलेलं आहे की आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोसावे, तोसोनी मज द्यावे पसाय दान हे. तर बघा, आता विश्वात्मके देवे एक दंड दिलाय, येणे वाग्यज्ञ तोसावे एक दंड दिलेला आहे, हे तोसोनी मज द्यावे एक दंड दिलेला, आणि शेवटी पसाय दान हे या ठिकाणी आपल्याला 2 दंड दिलेले आहेत. तर अशा प्रकारे एक चरण पूर्ण झाल्यावर आपण एकेरी दंड देतो, आणि 4 चरण जर पूर्ण झाले असतील तर त्याला दुहेरी दंड देतो. एक चरण म्हणजे काय, तर एक पूर्ण ओळ, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतरच पुढचं आहे अधोरेखा, त्यालाच अधोरेषा असं म्हणतात. आणि या ठिकाणी समजा एखाद्या भागाला विशेष महत्व जर आपल्याला द्यायचं असेल, एखाद्या भागाला जर विशेष महत्व द्यायचं असेल तर अशा वेळेला आपण अधोरेषा म्हणजे त्याच्या खाली आपण भाग जो आहे तो अधोरेखित करतो आपण. ठीक आहे. तर या ठिकाणी अशा प्रकारे आपण करतो. जसं आता या ठिकाणी दिलेलं आहे की साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश. ठीक आहे. साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश वाङ्मय प्रेमींचा मेळावा भरविणे आहे. तर या ठिकाणी वाङ्मय प्रेमींचा मेळावा भरविणे आहे, याला काय केलेलं आहे, आपण अधोरेखित केलेलं आहे. म्हणजे त्यात तेवढ्या भागाला आपल्याला विशेष महत्व द्यायचं आहे. त्यानंतरच आहे पुढचं अवग्रह चिन्ह, जसं इंग्रजी भाषेतील यस असतं. तर याचा वापर केव्हा करतो आपण, तर विशिष्ट अक्षरांचा उच्चार जो आहे ना, तो जेव्हा आपण लांब करतो, लांब केल्यास, जसं आपण म्हणतो की देवा मला माफ कर, तर देवाच्या नंतर अशा प्रकारे तो चिन्ह जो आहे तो आपण वापरतो, किंवा असा करतो, सु करतो आपण, म्हणजे शू असा आवाज करतो, तर त्यावेळेला त्याचं, किंवा इश्श असं आपण जे म्हणतो, तर त्यावेळेला याचा आपण त्या अवग्रह चिन्हाचा वापर करतो. पुढचं चिन्ह आपण म्हणतो काकपद, किंवा त्याला हंसपद असं देखील म्हणतात. कावळ्याचं पाय जसं असतो ना, त्या आकाराचं हे चिन्ह असतं. हे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर लेखनात एखादा शब्द किंवा एखादा वाक्यांश किंवा वाक्य लिहायचं राहिलं असेल तर ते ज्या ठिकाणी लिहायचं आहे तर ते त्या ठिकाणी हे चिन्ह वापरतात. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपण लिहून घेतो, मग एखादा शब्द आपल्याला आठवला, अरे तो तर या ठिकाणी आपण लिहायला पाहिजे होतं, पण त्या ठिकाणी आपण तो लिहिलाच नाही. मग अशा वेळेला आपण ज्या ठिकाणी लिहायचं आहे त्या ठिकाणी आपण काकपदाचा वापर करतो आणि त्याच्या वर आपण ते लिहितो. म्हणजे याला म्हणतात की लेखनात एखादा शब्द किंवा वाक्यांश किंवा वाक्य लिहायचं राहिल्यास ते ज्या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे त्या ठिकाणी अशा प्रकारचं जे चिन्ह आहे तर ते चिन्ह आपण वापरतो. जसं उदाहरणामध्ये आपल्याला दिलेलं आहे की साहित्यातील अलंकार नाविन्यपूर्ण, सुंदर आणि मग व रसोत्कट असले पाहिजेत. आता यांच्या मधांतर आपल्याला कल्पक लिहायचं होतं, मग सुंदर आणि व यांच्या मधामध्ये आपण ते काकपद दिलं आणि वर लिहिलं आपण कल्पक. तर अशा पद्धतीनं काकपदाचा किंवा अंशपदाचा या विराम चिन्हांचा आपण वापर करू शकतो. त्यानंतर दुसरं विराम चिन्ह आहे यथोपरी चिन्ह किंवा त्याला संक्षेप चिन्ह असं म्हणतो आपण. मित्रांनो, तुम्हाला लक्षात असेल की जिथे वरच्या ओळीप्रमाणे बराचसा मजकूर आपल्याला खालच्या ओळीमध्ये समान लिहायचं असेल तर अशा वेळेला आपण हे चिन्ह वापरतो. म्हणजेच लक्षात घ्यायचं की जिथे वरच्या ओळीप्रमाणे बराचसा जो मजकूर आहे तर तो मजकूर खालच्या ओळीतील समान मजकूर दाखवण्यासाठी हे चिन्ह आपण या ठिकाणी काय करतो, वापरतो. आता जसं या ठिकाणी मी म्हटलं की पुरणपोळी हा मध्यम पदलोपी समास आहे, तर खाली मग मी लिहिलं लंगोटी मित्र, हाही देखील मध्यम पदलोपी समास आहे. तर मध्यम पदलोपी समास न लिहिता मी तर या यथोपरी चिन्हांचा काय करेन, वापर करेन. किंवा
कांदे पोहे हाही त्या समासातील उदाहरण आहे, तर ते पुढे नाही लिहिणार मी मध्यम पदलोपी समास, तर त्याच्या खाली मी अशा प्रकारचा चिन्हांचा काय करणार आहे, वापर करणार आहे. याला म्हणतात एथोपरी चिन्ह आणि या चिन्हाचा आपण वापर करतो. त्यानंतरच पुढचं विराम चिन्ह आहे ज्याला आपण म्हणतो फुल्या. गुणीला जे चिन्ह असतं की नाही, अगदी तशा पद्धतीनं. आता या ठिकाणी असं आहे की वाक्यामध्ये समजा जर काही अशिष्ट मजकूर किंवा शब्द जर आपल्याला वापरायचा असेल, तर अशा वेळेला तो शब्द न वापरता त्याच्या जागी अशा प्रकारच्या फुल्या मारल्या जातात किंवा अशा प्रकारच्या चिन्हांचा वापर केला जातो. जसं उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे या ठिकाणी की स्त्रियांच्या अब्रूवर घालणाऱ्यांच्या, आणि मग पुढं अशा प्रकारचं चिन्ह दिलेलं आहे आणि मग लिहिलेलं आहे वर फटके मारले पाहिजेत. आता तुम्ही समजू शकता, ठीक आहे. तर अशा प्रकारे जर समजा वाक्यामध्ये जर काही अशिष्ट मजकूर किंवा एखादा शब्द वापरायचा असल्यास तो शब्द न वापरता त्याच्या जागी अशा प्रकारच्या फुल्या किंवा हे चिन्ह जर वापरलं असेल तर हे असतं आपलं फुल्या. याला म्हणतात फुल्या. हे एक विराम चिन्ह आहे, याचा देखील आपण वापर करतो. त्यानंतर तर आपल्या शेवटचं विराम चिन्ह आहे ज्याला आपण म्हणतो कंस किंवा गोल कंस असं आपण त्याला म्हणतो. तर वाक्यातील एखाद्या शब्दाविषयी किंवा मग एखाद्या संकल्पनेविषयी स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा अधिक माहिती देण्यासाठी किंवा तसेच अशा गोष्टी उर्वरित वाक्यापासून वेगळ्या दाखवण्यासाठी आपण या कंस किंवा गोल कंसाचा या ठिकाणी काय करतो, वापर करतो. जसं आपल्याला या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे की शाळेत जाताना मुलांचे दप्तर आणि गोल कंसामध्ये लिहिलेलं आहे वह्या, पुस्तके, डबा, पाण्याची बाटली, रंगपेटी इत्यादींनी गोल कंस पूर्ण केलेला आहे. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे जड झालेली असते. म्हणजे शाळेत जाताना मुलांचे दप्तर जड झालेलं असतं, पण कशाने, तर ते गोल कंसामध्ये दाखवलेलं आहे वह्या, पुस्तके, डबा, पाण्याची बाटली, रंगपेटी इत्यादींनी. तर अशा प्रकारे मित्रांनो हे सगळे म्हणजे नियर अबाउट 17 ते 18 विराम चिन्ह या ठिकाणी आपण बघितलं. मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला, तुम्हाला आवडलं का? आवडलं असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत, जय संविधान.